हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण घेणार आहोत पर्पटी रसायन. आपण चतुर्विध रसायन स्टार्ट केलेलं आहे आणि चतुर्विध रसायनमधलं आपण आता खरलीय रसायन बघितलेलं आहे, ज्याचे उदाहरण आपण श्वासकुठार रस आणि वातविध्वंस रस असे पाहिलेले आहे. तर आता आपण पर्पटी रसायन सुरू करणार आहे. पर्पटी रसायनची निरुक्ती काय, तर पर्पट या शब्दापासून पर्पटी शब्दाची निर्मिती झाली आहे. पर्पट म्हणजे पापड होय. व्याख्या: द्रुतकज्जलिका मोचपत्रे चिपटीकृता च सह पोटः पर्पटी एव च बालाद्यखिल रोगनुत. म्हणजे कज्जली तयार करायची, कज्जली अग्नीवर वितळायची आणि केळीच्या पानावर टाकून सपाट पसरवले असता त्याचे चिपट्या पापडासारखे पातळ लेयर निर्माण होते. त्यास पर्पटी किंवा पर्पटिका म्हणतात. पर्पटी हे पारदाचे पोटबंद आहे आणि ते बालरोगामध्ये उपयुक्त ठरते. आता इतिहास पाहायला गेलं तर चक्रपाणी दत्तांनी पर्पटीचा उल्लेख 11व्या शतकात केला आहे. प्रकार: गंधकाच्या उपस्थितीनुसार किंवा म्हणजे सगंधक व गंधकरहित असे धरून पर्पटीचे 2 प्रकार होतात: सगंध पर्पटी, निर्गंध पर्पटी. सगंध पर्पटी या पर्पटीमध्ये प्रधान द्रव्य पारद आणि गंधक होय. याचबरोबर विविध पर्पटी बनवण्यासाठी यामध्ये सुवर्ण, ताम्र इत्यादींचा संयोग केला जातो. म्हणजे सगंध पर्पटीमध्ये पारद आणि गंधक तर असतेच, पण त्याचबरोबर विविध पर्पटी बनवायचे आहेत आपल्याला, तर त्याच्यामध्ये विविध द्रव्यांचा संयोग केला जातो, जसे की सुवर्ण, ताम्र इत्यादी. आता बघा, पारद प्लस गंधक जर असेल तर त्याला रसपर्पटी म्हणतात. पारद प्लस गंधक प्लस ताम्र प्लस वत्सनाभ असेल तर ताम्र पर्पटी. पारद प्लस गंधक प्लस सुवर्ण असेल तर सुवर्ण पर्पटी. पारद प्लस गंधक प्लस लोह असेल तर लोह पर्पटी. पारद प्लस गंधक प्लस अभ्रक असेल तर गगन पर्पटी. आता अभ्रकला गगन पर्पटी काय म्हणले, कारण गगन हे सिनोनिम आहे अभ्रकचं, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आता पारद प्लस गंधक प्लस लोह प्लस अभ्रक प्लस ताम्र असेल तर पंचामृत पर्पटी. का पंचामृत पर्पटी, कारण 5 घटक आहेत. आता पारद प्लस गंधक प्लस बोलचूर्ण असेल तर बोल पर्पटी. आता निर्गंध पर्पटी, यामध्ये पारद गंधक नसतं. या पर्पटीमध्ये निर्माण प्रक्रिया पर्पटी निर्माणासारखीच आहे. उदाहरणार्थ सूर्यक्षार प्लस स्फटिका प्लस नवसादर असेल तर श्वेतपर्पटी म्हणतात किंवा मल्ल पर्पटी. आता पर्पटी निर्माण विधी: शुद्ध पारद व शुद्ध गंधकाची कज्जली निर्माण करायची. जर त्यात एखादे आपल्याला दुसरे भस्म टाकायचं असेल तर ते व्यवस्थित टाकून मर्दन करून घ्यायचं. एक लोह दारवी घ्यायची, त्यामध्ये कज्जलीला द्रवित करायचं. कज्जली 119 ते 120 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत द्रवित होते. म्हणून पर्पटी बनवत असताना तापमानाच्या किंवा अग्नीची विशेष काळजी घ्यावी. का, कारण जर अग्नी यापेक्षा जास्त झाली तर कज्जली जळण्याची शक्यता असते. कज्जली द्रवित झाली असता ती केळीच्या पानावर किंवा आपण पलाश पान पण घेऊ शकतो, त्यावर चिपटा करतात त्याचा. आता नोट म्हणजे काय, तर लोहदरवीला, दारवी जी असते लोहदरवी, त्याला अगोदर प्रथम घृत किंवा तेलाने स्नेहन लावून घ्यावे, ज्यामुळे कज्जली चिटकणार नाही. इन शॉर्ट सांगायला गेलं तर पर्पटी निर्माण विधी: तर अगोदर कज्जली निर्माण करायची पारद आणि गंधकाची. त्या कज्जलीला आपण काय करायचं, लोहदारवी घ्यायचं. लोहदारवीमध्ये कज्जली टाकायची आणि ती द्रवित करून घ्यायची. द्रवित झाली की मोचापत्र म्हणजेच केळीचे पत्र घ्यायचे, त्यावर ते पसरवायचे आणि चिपट्याप्रमाणे तयार करायचे, म्हणजे आणि पापड निर्माण होते. बस एवढीच. नंतर आता पर्पटी पाक परीक्षा. पर्पटी पाक परीक्षा बघायला गेलं तर 2 प्रकारे केली जाते. एक पाककालीन परीक्षा आहे आणि एक पाक पश्चात परीक्षा आहे. पाकावरील पर्पटी अगोदर 3 प्रकारचे आहेत: एक मृदुपाक, मध्यपाक आणि खरपाक. मृदुपाक म्हणजे काय, तर ह्यांची पाककालीन परीक्षा केली गेली तर मृदुपाक हे मयूरचंद्रिका वर्ण असते, म्हणजे मोराच्या पिसासारखे. नंतर मध्यपाक जे आहे ते तेलब असते, म्हणजे ऑइली कन्सिस्टन्सी आहे. आणि खरपाक जे आहे ते रक्तवर्णीय असते. हे पाककालीन परीक्षा आहे. आता मृदुपाक पाकाच्या पश्चात परीक्षा बघायला गेलं तर मृदुपाक जी आहे ते पर्पटी तुटत नाही, पण ती वाकली जाते. मध्यपाक ही सहजपणे तुटते. खरपाक ही तुटते आणि तुटताना तिचा आवाज येतो. आता आवश्यक सामग्री: खलवयंत्र, लोहदारवी, चमचा, गोमय, कदलीपत्र म्हणजे केळीचे पान, स्नेह, घृत, अग्नी, समतल, पिडानक. खलवयंत्र का, कारण कज्जली बनवण्यासाठी. लोहदारवी कज्जलीला वितळवण्यासाठी. चमचा द्रवित कज्जलीला केळीच्या पानावर टाकण्यासाठी. कदलीपत्र द्रवित कज्जली पसरवण्यासाठी. स्नेह कज्जली दारवीला चिटकू नये म्हणून दारवीला लेप लावण्यासाठी. समतल पिडानक म्हणजे केळीचे पान ॲज अ बेस
ह्याला केळीचे पान ठेवण्यासाठी. आता याची शेल्फ लाईफ काय पर्पटीची, तर 10 वर्ष. तर सविर्यता अवधी 10 वर्ष आहे. लोह पर्पटी, आता ह्याचं एक्झाम्पल, पर्पटीचे एक्झाम्पल या सायन्सनुसार यांनी चतुर्विध रसायनामध्ये 2 दिलेले आहेत. लोह पर्पटी पहिले एक्झाम्पल आहे लोह पर्पटी. त्याचा रेफरन्स आहे AFI पार्ट 1. घटक द्रव्य शुद्ध पारद, शुद्ध गंधक, तीक्ष्ण लोहभस्म. शुद्ध पारद 1 पाट, गंधक 2 पाट आणि लोहभस्म 1 पाट. निर्माण विधी, पारद व गंधकाची कज्जली बनवणे. त्यानंतर या तीक्ष्ण लोहभस्म मिसळायचं, मर्दन करायचं व त्याची पर्पटी बनवायची. ॲज इट इज निर्माण विधी आपण पाहिले आताच की पर्पटीमध्ये कशी असते, त्याचप्रमाणे चालू ठेवायचं पर्पटी. आता याची मात्रा, कॉल आलेला, मात्रा 125 ते 250 मिलीग्राम. अनुपान तक्र, दाडिम, स्वरस, जीरक चूर्ण. उपयोग थेरॅपेटिक इंडिकेशन, अग्निमांद्य, ग्रहणी, आम्लपित्त एक्सेट्रा. आता सुधा पर्पटी हे पर्पटीचं दुसरं उदाहरण आहे. सुधा पर्पटीमध्ये घटक द्रव्य 8 आहेत. शुद्ध गंधक, शुद्ध पारद, सुवर्णमाक्षिक भस्म, रजत भस्म, प्रवाळपिष्टी, मुक्तापिष्टी, जहरमोरापिष्टी, स्फटिकापिष्टी. म्हणजे पाठ करायचं म्हणलं तर असं लक्षात ठेवू शकतो. गंधक पारद, सुवर्णमाक्षिक, रजत भस्म, सुवर्ण रजत असं, प्रवाळ मुक्ता, जहरमोरा, स्फटिका. भावना द्रव्य द्राक्षा, धान्य, निंब, श्वेतचंदन आणि अंजन. निर्माण विधी तेच परत पारद व गंधकाची कजली बनवायची. कजलीमध्ये भस्म आणि पिष्टी टाकून व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं. पर्पटी निर्माण विधीने पर्पटी बनवावी. त्यानंतर त्याचे पावडर करून प्रत्येक भावना द्रव्याची भावना द्यावी. शेवटी त्याला वाळवून काचेच्या पात्रात ठेवतात. मात्रा 125